शहरात ग्रीन कॉरिडॉर यशस्वी। अभिजित ढोके यांच्या अवयदानामुळे अनेकांना मिळाले जीवदान। सन महाराष्ट्र न्यूज नांदेड। नांदेड शहरामध्ये असलेल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडॉर यशस्वी झाले असून अभिजित ढोके यांचा ब्रेन डेड झाल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयदानाचा संकल्प केला। त्यानुसार अभिजित ढोके यांचे देह ग्लोबल हॉस्पिटल येथे ठेवून ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करण्यात आले। त्यांचे 6 जणांना जीवदान दिले असून त्यांनी हृदय, यकृत, 2 किडन्या, 2 डोळे, 2 फुफ्फुसे असे 6 अवयव त्यांचे अवयदान करण्यात आले आहे। हा संकल्प त्यांच्या कुटुंबियांनी केला असून 6 जणांना नवीन जीवदान मिळालं आहे। हे ग्रीन कॉरिडॉर ग्लोबल हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या करून डॉक्टरांनी पूर्ण अवयव हे ॲम्ब्युलन्सद्वारे विमानतळावर नेऊन पुढील रुग्णालयात सुपूर्द केले आहे। पाहूया सन महाराष्ट्र न्यूज स्पेशल रिपोर्ट नांदेड। काय नेमकं घटना झाली होती, कधी अपघात झाला होता, काय सांगणार? माझा भाऊ अभिजित अशोक ढोके ते असिस्टंट मॅनेजर होते महाराष्ट्र ग्रामीण बँक माळाकोळी शाखा या ठिकाणी। सध्या शेतकऱ्यांच्या पिकांचा पेरणीचा हंगाम असल्यामुळं क्रॉप रिन्युअलच्या कामांचा बराच ताण होता। 8-9 वाजेपर्यंत रोज त्यांचं काम तिथं चालू असायचं। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते तिथं होते आणि इकडे वापस येत असताना त्यांना त्यांच्या एका ठिकाणी कारचा अपघात झाला। कारचा अपघात झाल्यानंतर आम्हाला जशी माहिती मिळाली त्यांच्या सहकाऱ्यांनी ॲम्ब्युलन्सची वगैरे व्यवस्था सगळी केली आणि त्यानंतर ते यशस्वी हॉस्पिटल या ठिकाणी रात्री 29 तारखेला मध्यरात्री म्हणजे 29 तारीख सुरू झाली होती त्या दिवशी आले होते आणि त्यानंतर त्यांना तिथं ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर त्यांचे CT स्कॅन वगैरे केल्यानंतर आणि बाकीच्या इतर गोष्टी पाहिल्यानंतर सरांच्या माध्यमातून ऋतुराज जाधव सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपचार चालू होते। 2-3 दिवस तिथं उपचार केल्यानंतरही तिथं काही रुग्ण बरा होत नसल्याचे दिसून आले। त्यानंतर काही क्लिनिकल ऑब्झर्वेशनमधून त्यांना असं लक्षात आले की पेशंट ब्रेन डेड झालेला आहे। तरी पुढील काही तपासण्या करण्यासाठी आणि तसं जर काही झालेलं असेल तर त्या अनुषंगानं अवयव दान करण्याच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल का या दृष्टीनं आम्ही ग्लोबल हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो आणि इथं आम्ही त्यांना दाखल केलं। इथं दाखल केल्यानंतर तपासण्या झाल्या आणि तपासण्यामध्ये कळून आलं की अभिजित माझा लहान भाऊ जो आहे तो ब्रेन डेड आहे आणि ब्रेन डेड झाल्यामुळं यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहानपणापासूनच इतरांना देणारा असणारा, इतरांसाठी झटणार असणारा माझा भाऊ, त्याच्या अवयवदानाचा संकल्प त्याच्या पत्नीने अतिशय धीराने घेतला। प्रिया अभिजित ढोके हिने हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला आम्ही कुटुंबीय सर्वजण अतिशय आम्ही धीराने तिच्या सोबत आहोत। या अवयवदानाच्या अनुषंगाने ज्या लोकांना या अवयवदानातून जीवनदान भेटणार आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या त्याच्या लेकरांच्या पाठीशी असतील अशी भावना आमच्या मनामध्ये आहे। अवयवदान करण्यानं इतरांना जीवनदान भेटतं। जीवनाची किंमत तुम्ही सर्वजण जाणता। अवयवदान करणं इतरांसाठी जगण्याचं हे फार मोठं द्योतक आहे। इतरांसाठी जगायला माणसानं शिकलं पाहिजे। जनावरांमध्ये माणसांमध्ये आपल्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे। संवेदनशीलता आपल्यामध्ये जागृत असली पाहिजे। जबाबदार नागरिकाची ही सर्व कर्तव्य पार पाडण्यामध्ये हा अत्यंत दुःखाचा जरी क्षण आमच्यासाठी असला, आमच्या कुटुंबासाठी असला तरी आपण समाजासाठी काहीतरी करतोय, काहीतरी समाजाचं देणं लागतो, त्या भावनेला आपण कुठेतरी काहीतरी करतोय ही भावना आम्हाला अभिमान वाटणारी आहे। माझा भाऊ हिरो आहे, तो इतरांसाठी जगला आणि इतरांसाठीच गेला। धन्यवाद।